नमस्कार मित्रांनो, जानेवारीत मालती लग्न करून अजयच्या घरी आली आणि 4 महिन्यात अजयला 3 महिन्यांसाठी सिंगापूरला जावे लागले। अजय आणि मालती दोघेही कष्टी झाले, पण 3 महिन्यात तो परत मुंबईला येणार होता। मालती नोकरी करत नव्हती, पण या मोठ्या फ्लॅटमध्ये तिची सासू विद्याताई, दीर विराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी, त्यांचा मुलगा अनिकेत एकत्र राहत होती। प्रभादेवी सारख्या उच्चभू वस्तीत 3 बेडरूमचा फ्लॅट, प्रत्येक बेडरूमला गॅलरी, उंची फर्निचर, उत्तम किचन, पार्किंग लॉट मध्ये 2 मोठ्या गाड्या, ड्रायव्हर इत्यादी। अजित एका मल्टीनॅशनल औषध कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आणि त्याचा मोठा भाऊ विराज चार्टर अकाउंटच्या, वडिलांची पण सीए फर्म होती, तीच विराज सांभाळत होता। त्याची पत्नी लक्ष्मी पण श्रीमंत कुटुंबातील आणि मालती पण एका इन्कम टॅक्स ऑफिसरची मुलगी। लक्ष्मी आणि मालती जरी नोकरी करत नव्हत्या तरी त्यांच्या माहेरून भरपूर दागिने घालून आणि सासरच्या मंडळींना मोठ्या गिफ्ट देऊन या घरात आल्या होत्या। दोघींच्या माहेरून भरपूर दागिने घातले होते। असे असले तरी मालतीच्या अंगावर 1 ग्रॅम पण सोने नसे, त्याची तिला आवडच नव्हती। पण तिची जाऊ आणि सासू मात्र कायम अंगावर दागिने घालून मिरवत। मात्र मालतीला हे आवडत नव्हते, तिला साधे आयुष्य आवडे। त्यांच्या गाड्या होत्या, ड्रायव्हर होते, पण ती बाहेर जाताना चालत जाई किंवा बस ट्रेनने जाई। तिची खरेदी पण साधी असे। एकदा नात्यात लग्न होते म्हणून तिच्या सासूबाईंनी दोन्ही सुनेंना खरेदीसाठी मुंबईतील मोठ्या दुकानात नेले। गाडीतून उतरून दुकानाकडे जाताना तिला अचानक तिची वर्गमैत्रीण अनुजा समोर आली। तिला अनेक वर्षांनी पाहताच ती थांबली आणि तिने मागून तिला मिठी मारली। अनुजा भांबावली। मालतीला पाहताच तिला आनंद झाला। माले, किती वर्षांनी कुठे असतेस ग? अगं लग्न झालं माझं या वर्षी, नवरा सिंगापूरला गेलाय 4 महिन्यांसाठी। या काय सासूबाई आणि ही जाऊबाई लक्ष्मी। बरं तू नोकरी करतेस ना? नाही ग, करायची इच्छा होती पण घरच्यांचं म्हणणं काही गरजच नाही। तर तू नोकरी करतेस ना? हो, तर नोकरी न करून भागेल कसं आमचं? मी फोर्ट मधील खादी भंडारात सेल्स गर्ल आहे आणि नवरा एक खाजगी लायब्ररीमध्ये आहे। तू राहतेस कुठे मालती? प्रभादेवी गणपती मंदिर आहे ना, त्याच्या समोर टॉवर आहे, राज व्हिला, 17व्या मजल्यावर राहतो आम्ही। आणि तू ग अनुजा? नाला सोपारा स्टेशनच्या बाहेर एसटी असते, तिथून अंदाजे अर्धा तास, मग 10 मिनिटे चालायचं। मालतीने पटकन अनुजाचा हात पकडला। खूप त्रास होत असणार ना तुला अनु? त्रास होतच ग, पण काय करू, आमची दोघांची मिळून मिळकत ती किती। इकडे फोर्ट मध्ये कुठे तुम्ही 3घी जणी? अगं नात्यात एक लग्न आहे म्हणून खरेदी। सासूने मला इकडं आणलं, पण यात फार इंटरेस्ट नसतो। बापरे, असल्या दुकानात खरेदी करायची आम्ही स्वप्नात पण आणू शकत नाही। आमची खरेदी रस्त्यावर मस्त आणि स्वस्त। विषादाने अनुजा हसली आणि चालू लागली। मालती तिला पाठमोळी पाहत राहिली आणि जड पायांनी त्या श्रीमंत आणि महागड्या दुकानात शिरली। मालती त्या महागड्या कपड्याच्या दुकानात शिरली तेव्हा तिची सासू आणि जाऊ नवनवीन शालू घेण्याच्या घाईत होत्या। बरेच शालू पारखून शेवटी त्यांनी प्रत्येकी 2-2 शालू खरेदी केले। मालतीने काहीच खरेदी केले नाही। तिच्या सासूला आश्चर्य वाटले। का ग, निवडलेच नाही सजून? नकोच मला, लग्नातील आहेत 4, तेच नेसणे होत नाही आणि नवीन घेऊन काय करू? अगं पण लग्न आहे माझ्या भाच्याचं, त्याला तू लग्नातील शालू नेसून जाणार का? हो, मला आवड नाही नटण्याची, उगाच वायफळ खर्च, त्यातीलच शालू नेसीन मी। बरं बाई, तुझी मर्जी, पण अजयला म्हणशील आईनी आणि लक्ष्मीने आपल्याला शालू घेतले, मला विचारले नाही। मी मुळीच म्हणायची नाही, त्यांना पण कळले आहे मी कशी आहे ती। लक्ष्मीने नाक मुरडलं आणि गाडीच्या दिशेने निघाली। मालती गाडीत बसली। तिची सासू आणि जाऊ लक्ष्मी नवीन शालूच्या किमती आणि रंग तिला सांगत होत्या, पण ते तिच्या डोक्यापर्यंत पोहोचत नव्हते। तिच्या डोळ्यासमोर येत होती अनुजा काळे, वर्गातील सर्वात हुशार मुलगी, पण गरीब। तिच्या बुद्धीपुढे आपण कुठेच नव्हतो। पण आज आपण अजय सारख्या देखण्या आणि कर्तबगार पुरुषाची पत्नी आहोत। प्रभादेवी सारख्या श्रीमंत वस्तीत राहतोय, पैसा, दागिने, गाड्या सर्व आहे आणि वर्गातील सर्वात हुशार अनुजा खाडी भंडारात सेल्स गर्ल म्हणून नोकरी करते आहे।
आणि नाला सोपारावून रोज फोर्टमध्ये लटकत लटकत नोकरीसाठी येत आहे. असे का असा विरोधाभास? कारण तिची गरिबी. हे कारण आपले वडील इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणजे भरपूर पैसे खाल्ले असणार. त्यातून पाली हिल सारख्या भागात अलिशान घर त्यांना शोभेल असा त्यांनी जावाई शोधला. अजय सारखा. दोन्ही बाजू श्रीमंत, भरपूर दागिने, सोन्याचे, हिऱ्याचे. पण यात माझे क्रेडिट कोणते? मग का मी पैसे खर्च करू? गरज नसताना उंची शालू नेसू. 4 दिवसांनी विद्याताईच्या भाच्याचे लग्न. विद्याताई आणि लक्ष्मीची जोरात तयारी सुरू होती. पण मालती शांत होती. लग्नाला जाताना दोघींनी नवीन शालू आणि भरपूर दागिने अंगावर घातले, तर मालतीने एकही दागिना घातला नाही. तिला अशी पाहून विद्याबाई कडाडल्या. काय हे लंकेच्या पार्वती सारखे, एकही दागिना नाही अंगावर. मला दागिन्यांची हौसच नाही. अगं पण माझ्या माहेरचं लग्न, सर्वजण तयारी करून येणार आणि माझी सून अशी. लक्ष्मी आहे ना दागिने घालून. एका सुनेने नाही घातले तर काय होते? विद्याताईचा नाईलाज झाला. रागारागाने त्या गाडीत बसल्या. त्यांच्या बाजूलाच मालती दागिने न घालता बसली. रात्री अजयचा फोन आला. मालू, तुला कसला त्रास होत आहे का? नाही. मग आजच्या लग्नाला साधी साडी, दागिने घातले नाहीस? तिच्या लक्षात आले. सासूने मुलाला फोन करून सांगितले असणार. नाही रे, खरं तर मला नटणे आवडत नाही. दागिन्यांची हौस नाही. कमाल आहे, कुठल्या स्त्रीला दागिन्यांची हौस नसते हे मी प्रथमच पाहतो आहे. तुझे असे विचार पहिल्यापासूनच आहेत काय? काही प्रमाणात होते, पण त्या दिवशी अचानक माझी वर्गमैत्रीण अनुजा भेटली आणि तिची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झाले. मी उंच साड्या नेसाव्या, दागिने घालावे असा काय मोठा पराक्रम केला आहे. मी श्रीमंत बापाची लेक आणि श्रीमंत घरातली सून, एवढाच माझा पराक्रम. खरे आहे, जगात अशी विषमता आहे खरी, पण त्याला आपण काय करणार? काय तरी करावे असे वाटते. अजयने फोन ठेवला. एक दिवस तिच्या जाऊने लक्ष्मीने तिच्या मुलाला अनिकेतला पार्कमध्ये न्यायचे ठरवले. सासू आणि मालती पण सोबत होत्याच. अनिकेत पार्कमध्ये थोडा खेळला आणि शेवपुरी मागायला लागला. मालती त्याला घेऊन कोपऱ्यातल्या भैयाकडे गेली. तिने 4 शेवपुरी बांधून घेतली. इतक्यात तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या भिकाऱ्यांच्या मुलाकडे गेलं. ती 2 मुलं अंगात धड कपडे नाहीत, केसाला कित्येक दिवस तेल नाही, तिच्याकडे काहीतरी मागत होती. मालतीला गलबलून आलं. काय ही गरिबी? तिने झटकन हातातील शेवपुरीची पुडी त्या मुलांना दिली. तिने भैयाला पुन्हा ऑर्डर दिली. ती घेऊन जाताना ती पाहत होती. ती 2 मुले त्या शेवपुरीवर तुटून पडली होती. तिच्या डोळ्यात समाधान होतं. तिची सासू आणि जाऊ सर्व पाहत होत्या. तिने त्या भिकारी मुलांना ती पुडी दिल्याचे त्यांना आवडले नव्हते. अशाने भिकारी कमी होत नाहीत, वाढतात. काम न करता खायला मिळाले ना, मग काम कशाला करायला हवे? ती करतील, हो करतील. गरिबी हा त्यांचा दोष नाही, समाजाचा आहे. समाजात श्रीमंत गरीब अशी दरी पडली आहे. त्यांना त्याचे काय करावे असा प्रश्न पडला आहे. आणि नाही, त्यांना तिला अनुजा आठवली. धक्के खात रोज नाला सोपारा, मग एसटी, मग चालत. पुन्हा दुसऱ्या दिवशी उलट प्रवास. मालतीला रात्रभर झोप आली नाही. पार्कमधील ती 2 पोरे, त्यांची आसुसलेले डोळे तिचा पिच्छा पुरवत होते. आज या मुलांना आपण शेवपुरी दिली, पण उद्या कोण देणार? बहुतेक लोक आपल्या सासूसारखे त्यांना हिंदी सपिडीस करणार. मग काय करतील ती मुले? दुसऱ्या दिवशी अजयचा फोन आला. तेव्हा तिने कालचा पार्कमधील प्रसंग सांगितला, पण त्या आधीच त्याच्या आईने तो सांगितला होता. अजय म्हणाला, अशी दरी आहेच, पण आपण काय करू शकतो? अशा किती मुलांना आपण जेवू खाऊ घालू शकतो? तिने फोन ठेवला. त्यांच्या घरात सरस्वती बरीच वर्षे कामाला येत होती. मालती लग्न होऊन आली त्या दिवसापासून सरस्वती होती. घरातील भांडी, लादी, कपडे तीच करायची. अचानक ती यायची बंद झाली. तिचा नंबर लक्ष्मीकडे होता. ती रोज फोन करायची, पण कुणीच उचलायचं नाही. घरातली कामे करायची सवय नसल्याने पंचायत झाली. पण मालतीने तिची कामे केली. पण तिच्याही मनात येत होते, सरस्वती यायचे बंद झालीच, पण फोन पण बंद.
तिने लक्ष्मीला तिच्या घरचा पत्ता विचारला आणि चौकशी करत करत ती सरस्वतीच्या झोपडीत येऊन पोचली. ते दारिद्र्य, ती उघडी गटारे, नागडी पोरं, डुकरे घुशी, उंदीर यांचा सुळसुळाट, दारू, जुगार, नशिले पदार्थ, भडक कपडे घातलेल्या मुली, सगळीकडे नुसती घाण. मुंबईची ही दुसरी बाजू मालतीने फक्त सिनेमात पाहिली होती. तशाच एका झोपडीत सरस्वती झोपली होती. नागिन नावाच्या आजाराने तिला घेरले होते. पाठीपासून छातीपर्यंत नागिन पसरली होती. मालतीने टॅक्सी मागवली आणि सरस्वतीला KEM हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. सरस्वतीच्या घरातील आणि आजूबाजूची गरिबी पाहून ती अस्वस्थ झाली. कशी राहतात ही माणसे? यांना कसे बाहेर काढता येईल? या घाणीतून काय करावे? अनेक प्रश्न तिला पडत होते. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्या सरस्वतीची ती चौकशी करत होती. उपचाराने सरस्वती बरी होत होती. 3 महिन्याचे काम संपताच अजय परत आला आणि मालती खुश झाली. तिच्या विचाराचा आदर करणारा, घरात तिच्या हक्काचा माणूस अजय होता. ती आता अजयशी या विषयावर बोलू लागली. अजयला पण तिचं कौतुक होतं. लहानपणापासूनच श्रीमंतीत राहून सुद्धा तिला गरिबाबद्दल दया वाटत होती. जगातील दारिद्र्य कमी व्हायला हवे यासाठी तिला प्रयत्न करायचे होते, पण सुरुवात कशी करावी हे कळत नव्हते. अजयने तिला एक मॅगझिन आणून दिलं. त्यात पुण्यातील एक डॉक्टर भिकाऱ्यांच्या मुलासाठी शिक्षण हा उपक्रम राबवत होता. त्यासाठी समाजातील बरीच मंडळी आर्थिक आणि शारीरिक मदत करत होती. ती अजयला घेऊन पुण्याला गेली आणि या डॉक्टरांना भेटली. त्यांचे काम पाहिले. ती प्रभावित झाली. ती डॉक्टरांना म्हणाली, तुमच्यासारखे मलाही काम करायचे आहे. सुरुवात कुठून करू? तुम्ही ओळखता अशा एखाद्या दारिद्र्य कुटुंबापासून सुरुवात करा. त्या कुटुंबाला आधार द्या. मुलांना सुशिक्षित करा. मालती विचार करत राहिली, कुठून सुरुवात करू? अचानक तिच्या डोळ्यांसमोर सरस्वतीची झोपडी आली. त्या झोपडीत सरस्वतीची नवऱ्याने टाकलेली मुली आणि तिची 2 मुले होती. सरस्वती आता बरी होऊन घरी आली होती. ती सरस्वतीच्या घरी गेली. सरस्वतीच्या मुलीची 2 मुले अजून शाळेत जात नव्हती. आजूबाजूला अशीच आणखी 12 मुले होती. तिने अजयला सांगून एक गाडी ठरवली आणि या 14 मुलांना दादरच्या शाळेत प्रवेश घातले. सरस्वती सून घरात बसून होती. तशीच आजूबाजूला 6 मुली घरात रिकाम्या होत्या. कुर्ल्याच्या गारमेंट कंपनीत या मुलींना नोकरी मिळवून दिली. ही बातमी कळताच अजून स्त्रिया तिला भेटायला आल्या. त्या सर्वांना तिने हॉस्पिटल, माल कुरिअर सेवा, हॉटेल्स अशा ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्या भागात आता तिच्या शब्दाला किंमत आली. अजय कौतुकाने सर्व पाहत होता. मालती खुश होती. पुण्याचे डॉक्टर पण फोन करून चौकशी करत होते. मालतीचा व्याप वाढला. मग संध्या मीना तिच्या मदतीला आल्या. काही कॉर्पोरेट्स कडून मदत मिळू लागली. पेपरमधून मुलाखती येऊ लागल्या. मुलाखतीत ती म्हणाली, मी बेचैन स्त्री आहे. मी अस्वस्थ असते. मला पैसे, दागिने यात समाधान नव्हते. समाजातील बरीच लोक दारिद्र्यात आहेत. त्या सर्वांना आपण बाहेर काढू शकत नाही, पण निदान काही जणांना पुण्यातील एक डॉक्टर भिकारी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवे, भीक मागून नव्हे. खूप दिवसांनी अजय आणि मालती गप्पा मारत चहा घेत होती. अजय गमतीने म्हणाला, मालू, झोपड्यातून शाळेत न जाणाऱ्या मुलांना तू शाळेत पाठविलेस, पण आता आपण आपल्या मुलाचा विचार करूया का? त्याच्या गमतीने मालती लाजली आणि त्याच्या खुशीत शिरत म्हणाली, होय, आता विचार करूयाच. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.